जास्त होते ना ह्यावेळेस. ह्यावेळेस खरंच ऑर्डर जास्त होते. जण ह्यावेळेस थोडेसे नाराज झालेत, कारण का ऑर्डर खूप उशिराच्या साड्यांच्या बद्दल थोडीशी व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर पूर्ण सगळी पूजा झाली. आता गुढी उभा करतो. इकडे देवासाठी नैवेद्य काढलाय, नैवेद्य दाखवून झालाय आणि अशी पूजा मांडले. ही साखरेची माळ आणली, पण आणेपर्यंत ह्याच्यातलं हे झालंय. झेंडूची फुलं. गुढीपाडव्याची सगळ्यांची धावपळ असते आणि त्यात आपला स्वयंपाक गोडधोड असतं. श्रीखंडपुरी हा जास्त बेत असतो, पण मी पुरण घातलंय कारण आमच्याकडे सगळ्या सणांना कुठलेही छोटे मोठे सणवार असू दे पुरणाची पोळी असते. मीही श्रीखंड चपाती किंवा पुरी असं करते. होळीलाच पुरण घातलं होतं, पण घरी सगळ्यांना पुरणपोळी खूप आवडते. विचारलं काय करायचं, तर बोलते नाही पुरणाचा स्वयंपाक कर. मी म्हणले ठीक आहे. तर पुरण सकाळी उठून सगळं आवरलं, सगळं झालं, पुरणपोळी करत आहे. खूप छान अशी गुळाची, जसं चुलीवर करतात ना त्या पद्धतीचं करण्याचा प्रयत्न करते. पुरण बिरण मी नॉर्मल पातेल्यातच शिजवून घेते. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या झालेत आणि असे छान झाले की खूप छान वाटते. नाहीतर पुरणपोळी कधी बिघडली की सगळं आपलं बेत चुकीचा होतो. पोळी करून झाली. ही आहे कटाची आमटी आणि ह्याला भेव बोलतात. म्हणजे कडुलिंबाचे जे फुलं आहेत, तुम्हाला दिसत असेल तर हे पहा. कडुलिंबाची फुलं, आंबा असतो कच्चा आणि हरभऱ्याची डाळ, गूळ, तिखट, मीठ सगळं घालून असं कुटायचं असतं. आणि इकडे ह्या पोळ्या, पापड भाजून घेतलेत आणि हे आहे आमरस आणि इकडे भात. असा सगळा स्वयंपाक पूर्ण तयार झाला आहे. गुढीपाडवा म्हणजे आपला नवीन वर्ष. मराठी नवीन वर्षाच्या शुभारंभी अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. आपल्याला व आपल्या कुटुंबियांना गुढीपाडवा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना सुदृढ आरोग्य लाभो आणि यश मिळो. स्वाभिमानाने कार्यक्षम, उत्साहवर्धक, प्रामाणिक आणि आनंदमय मार्गक्रमण करत यशाचा ध्वजलेख सतत उंचावत राहो. सर्वांनाच गुढीपाडवाच्या असंख्य शुभेच्छा. तर असे आपली गुढीपाडव्याची सुरुवात होते. पूर्ण मी हे गुढी तयार करून घेतले. सरांनी केले पूजा देवाची आणि गुढीचं हे करायचं, कारण सगळ्याच गोष्टी जमत नाहीत. दरवाजापुढे गुढी उभं करायची असते. 2 पाटे ठेवलेत आणि पूर्ण वस्त्र ठेवलं आहे. त्याच्यावर कलश, पानाचा खायचं पान, विड्याचं पान आणि सुपारी, सगळं जे काही पूजाला साहित्य लागतं ते. आणि सरांना नाम लावलं आहे. मग हळदी कुंकू दोघंही जोडीने बसून शक्यतो पूजा करतो पाडव्याच्या दिवशीचा. आणि थोडंफार फरक असतात सगळीकडे आणि इथे खूप अडचण होत होती. ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवेन किती अडचण होते. जसं सांगतात जसं सिंपल अशी आपल्या पद्धतीने पूजा आहे. धावपळ खूप असते. त्यात सगळा आपला स्वयंपाक, आपलं स्वतःचं आवरणं, रेशमी साडी त्याचा मान असतो ते नेसणं, त्यात सगळी तयारी करणं. पण सणाच्या दिवशी तर काही झालं तरी आपली धावपळ होतेच. किती आपल्या आदल्या दिवशी तयारी करू दे. हे जे खणाचे मी वस्त्र शिवते त्यातलंच हे आहे आणि ह्याला मी लेस लावलेलं नाही आहे, कारण हे मला परत ब्लाऊजसाठी वापरायचं आहे. पूर्ण पूजा झाल्यानंतर मग संध्याकाळची गुढी आपण काढत असतो नेहमीप्रमाणे. तर तेव्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, पण जमलं पाहिजे. आजही बरेचसे माझे कामं आहेत. तर अशा पद्धतीने मी गुढीची पूर्ण पूजा करून घेतली. तुमच्याकडे गुढीची पूजा कशी करतात, काय पद्धत आहे, थोडंफार चेंज असेल तर थोडंसं बोलतात ना काहीतरी फरक असतं, पण शक्यतो सगळ्या भावना आपल्या त्याच असतात. आरती करून घेतली. इतकं वारं येत होतं. आरती ही पूर्ण होते की नाही असं वाटत होतं, पण पूर्ण सगळं पूजा झाली. मनोभावेनं आपण पूजा केल्यानं बोलतात पोचतं देवापर्यंत. तुम्ही किती नेमाने करता त्यापेक्षा तुम्ही पूर्ण
आपल्या ज्या रीती आहेत ते केले तर त्यात खूप समाधान असतं. उंबरठ्याला मी हळदीचं लेपन सकाळीच केलं होतं आणि इथे काकांचा फोटो आहे तिथं आरती करून घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ज्याच्यासोबत जास्त राहते ती माझी मशीन, त्याची पूजा करून घेते. सणावाराला मी सगळीकडे पूजा करूनच घेते. आणि इथं जिथं आपण स्वयंपाक करतो तिथली पूजा झाली. पण इथं दरवाजापुढे खूप अडचण होते, तर व्यवस्थित असं हेच होत नव्हतं. आणि इतकं वारा आहे की दिवा राहतच नाही आहे. नैवेद्य दाखवलं आहे आणि फळं पाच ठेवायची असतात म्हणून केळी, आंबा, चिक्कू, हे नारळ थोड्या वेळाने फोडायचं असतं. पपई आहे आणि अशी पूजा केलेली आहे. कारण दरवाज्यातच करायचं असतं. सरांना विचारलं गॅलरीत करायचं का, तर बोलले नाही. आणि हे खणाचं जे मी डिझाईन केलेले आहे त्यातलंच आहे आणि गोल्डन आहे. हे आपण हे करू शकतो, म्हणजे ओपन करून ब्लाऊज शिवता येते का, तर शिवता येतं. ह्याला जे हे केलं ना, हे बघा वारं किती. कडुलिंबाची ढाळी, आंब्याची ढाळी आणि झेंडूचं फुलाचा माळ आणि साखरेचा माळ दिसतच नाही मला. आणि दरवाजाची अशी पूजा करून घेतली, माळ लावलेली आहे याला आणि खाली. आणि येता जाता आमची रांगोळी पुसली जाते. उंबरठ्याची पूजा करून घेतलं तर असं केलं. अडचण काय मी तुम्हाला दाखवते. हा जाळीचा दरवाजा उघडला की इथं बसताच येत नाही आणि तो बंद करावा लागतो. आणि हे एवढंच गॅलरीचं जागा आहे इथे, त्यामुळे. पण दरवाज्यातच गुढी उभा करायची असते त्याच्यासाठी. माझी मैत्रीण आहे, तिने मस्त अशी रांगोळी काढलेली गुढीची. कारण तिच्या इथे दरवाज्याच्या इथे जागा आहे, तिने गॅलरीमध्ये गुढी उभं केलं. बघा किती सुंदर काढले. अशी काठी, माळ, हे आंब्याची आणि लिंबाची ढाळी, गाठी आहे. आणि हे आपलं वस्त्र, गुढीची साडी आणि गुढी. खूप छान अशी रांगोळी काढली. गुढीची पूर्ण पूजा झाली, जेवण झालं, पुरणाचं स्वयंपाक होतं हे तुम्ही पाहिलं. ह्या गुढीपाडव्यासाठी खूप ऑर्डर होती. सगळ्यात जास्त ऑर्डर होती ती नऊवारी साड्यांची. बरेच व्हिडिओ पेंडिंग आहेत, ते लवकरच मी टाकेन कारण शूट घेतलं आहे. पण ते टायमिंग जुळून येत नव्हतं. जे जसं जमले तसे मी दाखवलेत. सगळ्या प्रकारच्या नऊवाऱ्या ह्यावेळेस शिवण्यात आल्या होत्या. म्हणजे 500 रुपयाची साडीपासून ते 25-30 हजाराची पैठणीपर्यंतच्या साड्यांची ऑर्डर होती. खूप जणांची रिप्लाय खूप छान आलेत. तर रेडी तुम्ही साड्या ठेवता का, तर ठेवत नाही. त्याच्याबद्दल एक सविस्तर मी व्हिडिओ करेनच लवकर. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की काय कारण आहेत. माझ्यासोबत सर असतील तेव्हा, म्हणजे ते जास्त पाहतात माझ्यासोबत सगळं मी काम करायचं. काम पाहत नाहीत पण त्यांना माहिती आहे की कसं आहे ते. बऱ्याच गोष्टी त्याच्यात त्यांना डिस्कस करूनच करते. कसं गेला ह्यावेळेस गुढीपाडव्याचा माझा सीझन. आज सर आहेत तिथे, ते काहीतरी हिशोब करतायत म्हणून मी इकडून विचारते त्यांना. सांगा लवकर आम्हाला व्हिडिओचा एंड करायचा आहे. अजून 2 ब्लाउजेस शिवायचे. जास्त होते ना ह्यावेळेस. ह्यावेळेस खरंच ऑर्डर जास्त होते. म्हणजे काय बोलतात, नुसती धावपळ चालू आहे माझी की रेग्युलर शिवणं, रेग्युलर पाठवणं आणि तेवढ्या साड्या आणणं, सिलेक्ट करणं, हेच जास्त हे चालू आहे. पण खूप छान रिप्लाय आहे. आणि एक आहे, कुणाची तक्रार नाही आहे. तुम्हाला वाटतं कोणी रिप्लाय, कारण हे संध्याकाळचा जेव्हा मी फोन घेते त्यावेळेस शक्यतो सर असतातच त्यावेळेस. आणि असं काही नाही आहे की मी माझा बिझनेस आणि जो काही हे करते त्यांना कुठली गोष्ट असं न सांगता नसते. तर त्यामुळं त्यांना माहिती. तर खूप छान असं सगळ्या प्रकारचे चालेल. जे मदत करतात त्यांची मदत भरपूर आहे. बऱ्याच जण ह्यावेळेस थोडेसे नाराज झालेत, कारण का ऑर्डर खूप उद्या दिल्यानंतर साड्या ज्या आहेत वेल्वेटच्या साड्यांच्या बद्दल थोडीशी तर होती. ते हे मी कपडा आणून ठेवते का वगैरे नाही, वेल्वेटचं कुठलं. त्यांना काय वाटतं की आज ऑर्डर दिले की 8 दिवसात भेटते. कारण ऑर्डरचं फायनल करायला समोरच्याला पण ऑर्डर द्यावं लागतं. बरेच म्हणजे 25 का 50% सर डील करताना सरांशी जे पैशाचा व्यवहार आहे मी त्यांनाच घेऊनच करते, मी एकटी करत नाही. आपण वेल्वेटचा ऑर्डर आल्यानंतर आपण पुढे ऑर्डर देतो ना, लेसचं आणि कपड्याचं एकाच ठिकाणी देतो, तोच कपडा येतो. पण यायला उशीर लागतं की नाही. आणि काय झालंय ते कुठलं हायवेचं कुठलं काम चालू आहे, मुंबई अहमदाबाद हायवे. मुंबई अहमदाबाद जे काम चालू ना, त्यामुळं गाड्यांचे किती बेताल आहे सांगा. डबल टेबल टाइम लागतो. डबल टेबल म्हणजे 10ला
11ला जी गाडी पोचायची ती 3-4 वाजता पोहोचते. तर असे पार्सल मी स्वतःच नाही बोलले, इव्हन धनश्रीचे पण बरेच ड्रेसेस पाठवायचे राहून गेलेत, कारण गाडीचं ते टायमिंगच हे नाही. आणि कोरिअरने पाठवलं त्यांचं पोचतं, पण कसं असतंय कोरिअरसाठी पण 8-1 दिवस तरी आधी तुम्ही सांगावं लागतं. एक वेलवेटचं थोडंसं आहे, तर वेलवेटचं मी तुम्हाला परत सांगते की तुम्ही कमीत कमी 10 ते 12 दिवस आधी मला ऑर्डर द्या, तरच ते होईल. हां, माझ्याकडे अवेलेबल असेल कपडा तर कधी कधी असतो, पण असं नसतं की नसतं. 4-5 साड्यांचं एक्स्ट्रा आणतो, पण ते संपल्याशिवाय मी दुसरा स्टॉक सांगत नाही त्यांना. तर हे एकच होतं सांगणं. आणि गुढीपाडव्याच्या आमच्या दोघांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या जे काही इच्छा आहेत सगळे पूर्ण हो, ईश्वरचरणी हीच प्रार्थना. अजून एक सांगायचं होतं की जे काही तुमचा रिप्लाय येतो कुठल्याही ह्याच्याबद्दल थोडंसं 19-20 होतं. साड्यांचे कलर आणि हे बॉर्डर बदलतात की नाही सांगा. कारण मी जेव्हा केव्हा व्यवहार करते किंवा व्हिडिओ कॉलिंग करते, तुम्ही सोबत असता की नाही माझ्या? बऱ्याचदा सरासरी असतातच सोबत, कारण मला गाडी येत नाही त्यामुळे ते माझ्या सोबत असतातच. ते चेंजेस होतात खूपदा आणि त्याचा थोडासा फरक पडतो. त्यामुळं बऱ्याच जणांना वाटतं की आधी हा सांगतात नंतर नाही सांगतात. आणि ऑर्डर देताना पण किती फोन येतात तुम्ही सांगा, आणि किती ऑर्डर भेटतात? फोन तुम्हाला मी एक उदाहरण देते, जास्त म्हणत नाही. अगर 10 फोन आले तर एखादा ऑर्डर फायनल होतो. कधी कधी दिवसाला 50-1 फोन उचलावे लागतात आम्हाला. काही असू दे, मी फोन उचलण्याबद्दल तक्रार करतच नाहीये, पण ऑर्डर फायनल करेपर्यंत तेवढं डील करावं लागतं. आणि कधी कधी कसं असतंय कामाचं खूप जास्त असं ऑर्डर असेल हे असेल तर फोनवरती बोलायला पण तेवढं जमत नाही. कारण ह्यावेळेस तुम्हाला आठवतं का मी म्हणजे गुढीपाडव्याची ऑर्डर कॅन्सल केली ते फटाफट? तेवढा वेळात पूर्ण होणार नाही तर हा, कारण खूप उशिरा दिलं तर होणार नाही. आरीवर्कच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी घरी आल्यानंतर किती दिवस मी त्यांना किती रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी दिलं? नाहीच बोलत होतो. ऍक्च्युली आरीवर्कच्या ब्लाऊजला ते नाहीच म्हणत होते. का कसं असतं, 1 आठवडा असतो त्याच्यात अगर त्यांना 4-5 ब्लाऊज मिळाले ना तर ते होऊन जातं. त्याच्यामुळे ते काम तसंच राहून जातं. म्हणजे माझं हे केलं तर. आणि मी कारागीर माझे असले तरी ते बऱ्याच ठिकाणी बांधले गेलेले असतात. माझे फक्त पर्सनल माझे थोडेच रेग्युलर ब्लाउजेस आहेत की मी एवढे रोजचे तुम्हाला ब्लाऊज देतील, तुम्ही माझे करा. तर अशा काही गोष्टी असतात. तर हा पूर्ण वर्ष जो आहे तो खूप छान गेला. पुढचाही वर्ष खूप छान जाणार आहे सगळ्यांचा आपला. तर फक्त जे काही तुम्ही कुठल्याही गोष्टी करत असतील, जे कुठलेही व्यवसाय करत असतील त्याच्यामध्ये मनापासून मेहनत करा आणि त्याच्यावरती फोकस करा. वेळेला महत्त्व द्या. मी तुम्हाला सांगते माझ्याकडून हे वेळेचं किती हे होतं. आणि सर सारखं मला आठवण करून देतात. इव्हन माझ्या हातात फोन असलं तरी हे कामं राहिले तू म्हणजे सांगणारं पण कोणीतरी हवंय तुम्हाला. कारण वेळेत आपण काम नाही केलं ना तर कुठलेच कामं पूर्ण होणार नाहीत. बरेच आपले प्रॉब्लेम असतात, काही रिझन असतात की जे काम पूर्ण करू शकत नाही. त्याला खरंच तसं कारण असेल ना तर त्याला कोणीही तुम्हाला दोष देणार नाही. पण आजचं उद्यावर तुम्ही ढकललं ना तर होणार नाही. आजही मी ब्लाऊज शिवणार आहे की नाही सांगा? आता झालेत, आता वाजलेत किती? 3-3:30 झालेत. संध्याकाळी 6ला कार्यक्रम आहे, तिथं जायचंय. पण ह्या 2 तासामध्ये मी तुम्हाला वाटतं मी काय करणार आहे? फक्त शिवणार. कारण ते सण असो वार असो तुमचं काम तुम्हाला करावंच लागतं. तर चालेल, शुभेच्छा द्या आमच्या सगळ्या ह्यांना सबस्क्रायबरना. गुढीपाडव्याच्या व हिंदू नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हां, तर थोडंसं कॅमेरा तुमच्याकडे फिरवलं असतं तर काय बिघडलं असतं? कारण एवढं मोठा पसारा काढून ठेवलेत आणि जे काही ते कामं आहेत ना ते व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर चालेल, तर परत एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ असंच राहू दे नेहमीसारखं. तर जे काही व्हिडिओ आहेत आधी आता गुढीपाडव्यासाठी हे केलेले ते लवकरच तुम्हाला बघायला भेटतील.